सर्वप्रथम सर्वांना जय महाराष्ट्र. माझा व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा आहे, की बाबा जे पण पुण्यासारख्या शहरातील वाढणारं ट्रॅफिक आणि बेकायदेशीर चालवण्याची वाहनं, यांच्यावर कसं सोल्युशन काढू शकता, की ह्यांच्यावर कसं कारवाई करू शकता? आणखीन हे तुम्हाला पण चांगलं आठवत असेल. पण मला एक सर्वसामान्य नागरिक आणि भारतीय नागरिक आणि भारतीय असल्याचा गर्व असल्यामुळे मला संविधानाने अधिकार दिल्यामुळे या गोष्टी मला बोलायची इच्छा आहे आणि मी बोलतोयच, की हे बघू शकता. एक तर रोड चांगले नाहीत. रोड चांगले नाहीच आणि जनता पण पूर्णपणे चुकीचं वागतं त्या गोष्टीबद्दल. पहिली गोष्ट कुठल्या सरकारला काही कोणी कुठल्याच नेत्याला जाब विचारत नाही. पहिली गोष्ट तुम्ही कुठल्याच राजकीय पक्षाला राजकीय पक्षाचे कट्टर कार्यकर्ते असतील तर मला माझे व्हिडिओ पाहूच नका तुम्ही. कारण की मला एक सर्वसामान्य नागरिकाला हे बोलायचं बरं का. कारण की जर मी कुठल्या पण पक्षाबद्दल बोललो, की तो पक्षाच्या कार्यकर्त्याला मिरची लागू शकते. ह्याच्यासाठी की बाबा मुद्दा सांगतो मी. जे पण काँग्रेसने आत्तापर्यंत केलं, काय आहे नुसतं भ्रष्टाचार, इकडं-तिकडं वादाचे विषय ते झालेच. आणखीन त्याच्यानंतर हा पक्ष आम्हाला सत्यानाश आमच्या देशाचा आणखीन आम्हाला सत्यानाश केला आमचा. म्हणून आम्ही त्या पक्षाला सत्तेतून बाहेर फेकलं. आणखी निवडून दिलं भाजपासारख्या एखाद्या चांगल्या पक्षाला. तो पक्ष काय करतं, जंगल-तोड कर, हिंदुत्व, राजकारण हे कुठल्याही धर्माशी आणि कुठल्याही प्रांताशी काय असं अवलंबून नसता कामा नये. राजकारण हे समाजकारणाचं दुसरा पाऊल हे राजकारण आहे. म्हणून तुम्ही समाजकारण करा त्या गोष्टीतून. समाज सुधरवा, देश सुधरवा. जर तुम्ही हिंदू, मुस्लिम ह्या गोष्टीवर जर ह्या मुद्द्यांवर जर इलेक्शन होत असेल, तर काय फायदा आहे देशाचा? सांगा बरं. ह्या गोष्टी एकदम म्हणजे म्हणजे फालतू एक प्रकारचे. ह्या फालतू मुद्द्यांना बळी पडू नका कोणीच. सगळेच आपापले धर्म जपा, आपापले जात, धर्म काय असेल ते जपा. दुसऱ्या धर्मांना तुम्ही विरोध करू नका. म्हणजे आपला देश पुढे जात राहील. आणि मला तर वाटतं धार्मिक गोष्टी नक्कीच मानायला पाहिजे. पण एवढं पण नाही की राजकारणात पण तेच पाहिजे, धार्मिक गोष्टीच. हे चुकीचं आहे. आणखीन मुद्दा सांगतो. आता भाजपने पण हेच करतंय. जे काँग्रेसने केलं तेच भाजपने करणार असेल, तर आम्हाला भाजपला निवडून दिल्याचा काय फायदा आहे? गरज नाही भाजपची पण. येणाऱ्या काळात भाजपची लायकी पण कळून जाईल सगळ्यांना. जर तुम्हाला चांगल्या गोष्टी करता येत नसेल, तर तुम्ही हे गोष्टी करू नका. बरं का? आणखीन मुद्द्याचं सांगतोय. पुण्यासारख्या शहरात ट्रॉफिक होण्याचे कारण. नागरिकांनी बेकायदेशीर वाहनं चालवतात. सिग्नल सुटलं, ऑरेंज लाईट पडलं, सिग्नल सुटतं, ऑरेंज लाईट पडतं थांबण्यासाठी. तरी पण गाड्या पळवतात. त्या पळवल्यामुळे दुसऱ्यांचं सिग्नल सुटतं, त्यांनी पण येतात आणि दोघांचं तिथंच बॉन्डिंग चालू राहतं. एकमेकाला विरोध करणं, एकमेकाला शिवी घालणं. मग त्या रागात ह्यांचं इगो हर्ट होतं. मग त्याच्यामुळं तो चौकात कोण आपल्या मागे बाबा लोकांना त्रास होतो हे कोणीही बघत नाही. मग मोक्कार ट्रॅफिक होतं तिथे. आणखीन ह्याच्यावर ना तुम्ही मोठमोठे कॅमेरे बसवलेत. कोट्यवधी रुपये खर्च करून. आपल्या डोक्यावर कर्ज करून मस्तपैकी सगळीकडे कॅमेरे बसवले गेलेत. ते कॅमेरे चालू आहेत का? याचं उत्तर द्यायला पाहिजे. जर चालू असतील, तर तुम्ही न्यूजला टाका ना, ओपन करा. हां, बाबा एवढ्या-एवढ्या गाड्यांवर आम्ही कारवाई केली. लोकं सुधरतील. जर कारवाई होत असेल, तर लोकं सुधरतील. तुम्ही फाईन मारा. 2,000 हजार ऐवजी 5,000 हजार मारा. जर बेकायदेशीर वागणार असेल, तर तुम्ही नक्कीच फाईन मारला पाहिजे. लोकं सुधारवण्यासाठी. त्या कॅमेऱ्याचा काय फायदा करून घेतायत? कॅमेऱ्याचे फायदे एवढंच झालं, जो पण अधिकारी टेंडर पास केला, तो दुसऱ्यांच्या खिसा भरण्यासाठीच तो टेंडर पास करून घेतला. आणखीन तो कॅमेरे बसवले गेले. जर ते बंद असतील तर म्हणतो बरं का. चालू असतील तर चांगली गोष्ट आहे. आपल्या देशाच्या सुधारण्यासाठी या गोष्टी केलेल्या बऱ्याच आहेत. जर बंद असतील तर ह्याच गोष्टीसाठी तुम्ही टेंडर पास करून घेत. आणखीन
भारत देशातील मी सांगू शकतो, भारत देश आणखीन महाराष्ट्र हे सगळंच, की बाबा 70 ते 80% टेंडर पास हे फक्त विकासासाठी केलं जात नाही. इलेक्शनला यांना फंडिंग कमी पडतं म्हणून टेंडर पास केलं जातं. त्या टेंडरमधून फक्त 20 ते 25 किंवा लईत लई 40% चे पैशाने कामं होतात. ते बाकी एकदम बेकार क्वालिटीचे मटेरियल वापरलं जातं. ते रोड येणाऱ्या 6 महिन्यात तुटतं. जर तुमची सत्ता 5 वर्षाची आहे, तर 5 वर्ष तरी ते रोड टिकलं पाहिजे. ते पण टिकत नाही. हे टेंडर नुसतं खिसे भरण्यासाठी. आणखीन फाईन तुम्ही करताना केले तर लोकं 100% सुधारणार. 100% म्हणजे 100% इतर देशातील का बाबा एवढं सुरळीत का चालतात? ह्याच्या मागचं मेन कारण आहे झेब्रा पण क्रॉस करत नाही कोणी माहिती आहे का इतर देशात? आपल्या देशात झेब्रा सोडा पार सिग्नल तोडून पार होतात. कारण की त्यांना घेणंच देणं नाही. आपल्यावर फाईन पडणार आहे, नाही काय. जरी पोलीस पकडले तर ₹200 मध्ये आपण निवांत बाहेर येऊ. ह्या गोष्टींवर काम करा. हे भले ₹200 च्या वर ₹2 जरी गेले तरी ते खुश आहेत. कोट्यवधी रुपयाचे फाईनऐवजी ते पैसे घेतील. जर 100 कोटी झाले तर वर 20 कोटी गेले तरी काय फरक पडणार आहे? वरवाले एन्जॉय करतील त्या पैशाचे. अशा गोष्टी तुम्ही फाईन तर फाईनसाठीच वापरा. एखाद्यावर दया आली तर त्याला असंच सोडा. त्याच्याकडनं ₹200 घेऊ नका. ते लालच लावू नका दुसऱ्यांना. आणखीन हाच किस्सा दिल्लीत पण घडलेला आहे. दिल्लीत का कुठे मला तेवढं आठवत नाही. मी फायनली असं रील्सवर पाहिलेलं आणखीन त्याचं मी हे पण पाहिलं ते काय पुरावा सकट, की बाबा पोलिसांनी फाईन करायचे. फाईन म्हणजे खिसे भरायचे. म्हणून एक टीम टीम 100 एक जणांचं टीम गोळा केले. आणखीन त्यांनी असं ठरवलं, की पोलिसांच्या खिशातून आता आपण पैसे काढायचे. म्हणून रोज एक गाडी जायची. पोलिसांनी पकडले, की पोलिसांना म्हणायचे, "थोडे पैसे घ्या, सोडून द्या." हां, पोलिसांनी थोडंफार तंडवत त्यांना सोडून द्यायचे. मग ते खिशात 2-4 पैसे घालायचे. त्यांच्याकडे नॉर्मली कॅमेरा असायचा. त्या कॅमेऱ्यात ते कॅच करायचे सगळं. पैसे देताना ह्या गोष्टी. मग त्या सगळ्या गोष्टींनी ते व्हिडिओ कटिंग करून ते प्रॉपर बनवायचे व्हिडिओ. आणि त्याच पोलिसाचे सगळे कॉन्टॅक्ट नंबर किंवा असेल ते काही पण माहिती काढून त्या पोलिसांना ते व्हिडिओ पाठवायचे. आणि पोलिसांना म्हणायचे, "आमचे इतके-इतके पैसे द्या. अन्यथा आम्ही हे व्हिडिओ व्हायरल करू. तुमची नोकरी जाण्याची शक्यता आहे." मला इथं हे सांगा, पहिली गोष्ट पोलीस सुरक्षित आहेत का? जर तुम्ही बेकायदेशीर कामं करणार असेल तर 100% तुम्ही सुरक्षित नाही. जो पण व्यक्ती कायदेशीर वागायला जातो त्याला तुम्ही तिथल्या तिथंच त्याचा आवाज दाबताय. राजकारण्यांपासून तुम्ही अधिकाऱ्यांपासून तुम्ही जे पण संविधानिक पदावर बसलेले सगळे व्यक्ती हेच करतायत. हे पूर्णपणे चुकीचं आहे. असं करू नका. आपल्या देशाला मातीत घालू नका. जर अधिकारी या पिढीत पैसा खाल्ला, की ते 100 पिढी असंच जाणार आहेत. आत्तापासून सुधरा आणि सुधारणाऱ्याची बदल्या होतात. हे राजकारणी बदल्या करतात. जर सगळे सुधारले तर कोणाच्या बदल्या करणार आहेत? तुम्ही सगळ्यांच्या बदल्या करा. सगळे तेच करणार आहेत. लाचार कोणीच व्हायचं नाही. आपल्याला संविधानिक मार्गाने पैसे पेमेंट येतात ना. तुम्ही कशाला या गोष्टी करायच्या बाबा? ह्या मुद्द्यावर बोललं तरी, आवाज उठवला तरी पण मोठ्या प्रमाणात विरोध होतो. म्हणून लोकांनी शिका. बाबासाहेबांचा खूप मोठा आणि खूप चांगला वाक्य आहे. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. संघर्ष करता या राजकारण्यांची काय लायकी आहे, त्यांची लायकी दाखवून द्या. बरं का? बस. बडू असंच न्यूज जोगी 09 बघत राहा. परत भेटू पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.